तर आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय। यामध्येच आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये सभा पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। गांधी मैदान इथं सभेची तयारी पूर्ण झाली आहे, तर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो। एकंदरीत या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापलंय। यामध्ये कोल्हापुरात आज गांधी मैदानावरती काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जी सभा आहे ती पार पडताना आपल्याला दिसून येते आणि याची जय्यत तयारी आता पूर्ण झालेली आहे। सध्या आपण याचाच आढावा घेतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती पोस्टरबाजी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं पाहिलं तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडते आणि कोल्हापूर उत्तरमध्ये खरं तर राजेश लाटकर हे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचं प्रेशर कुकर हे चिन्ह आहे आणि काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे। त्यामुळेच आजच्या सभेमध्ये एक विशेष असं महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। 2 दिवस कोल्हापुरात पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो भारतीय हवामान खात्याने दिल्यामुळं जी अगदी सुरक्षा व्यवस्था असेल किंवा पावसापासून लोकांचं संरक्षण होण्याची व्यवस्था असेल ती करण्यात आलेली आहे। पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी खरं तर तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर प्रियंका गांधी साधारणतः दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर थेट त्या या सभेसाठी या ठिकाणी येतील। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील या सगळा संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांनी अनेक सूचना देखील केलेल्या आहे। आणखीन सभास्थळी अगदी सभा व्यवस्थित पार पडावी यासाठी देखील मोठे प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।